हाय हॅलो नमस्कार जय सद्गुरू. कशात सगळे मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गटारी स्पेशल चिकन थाली. चला तर मग पाहूया आपण लागणारं साहित्य. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं. लसूण पाकळ्या ठेचून टाकायच्या. त्या लाल झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं. वरतून पाणी टाकायचं आणि शिट्टी करून घ्यायची. त्यानंतर मसाल्याला लागणारं सर्व साहित्य आहे. दोन लाल मोठ्या बेडगी मिरची घ्यायच्या. दोन मोठे कांदे चिरून घ्यायचे उभे. कोथिंबीर घ्यायची. 7-8 लसूण पाकळ्या घ्यायच्या. अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची. डाळ्या घ्यायच्या 2. नंतर पुन्हा अद्रकचे 2 तुकडे घ्यायचे मोठे. मसाल्यासाठी 2 चमचे बाजरीचं पीठ घ्यायचं. 1 चमचा तीळ घ्यायचं. अर्धा चमचा आपण ओवा घेतलात. 1 चमचा आपण धने घेतले. अर्धा चमचा आपण पुन्हा बडीशेप घ्यायची. 1 बारीक चिरून कांदा घ्यायचा फोडणीसाठी आणि 1 वाटी सुकं खोबरं किसून घ्यायचं. तेल कढई गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये आपण हे सगळे सुके जिन्नस जे आहेत ते छान त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. आणि खमंग भाजायचे. बघा अशा प्रकारे आपल्याला भाजायचे आहेत. त्याच्यानंतर ज्या डाळ्या घेतल्या आहेत त्या आपण भाजून घ्यायच्या. त्या पण चांगला खमंग भाजायच्या. नंतर 2 मोठे चमचे जे आपण बाजरीचं पीठ घेतलंय ते छान भाजून घ्यायचं. ते पण त्यानंतर 2 चमचे तेल टाकलं. त्यामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा चांगला भाजून घ्यायचा लालसर होईपर्यंत. हे कांदा खोबरं लसूण आणि अद्रकचं आपण वाटण करतोय. त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकल्यानंतर आता खोबरं भाजून घ्यायचं छान. त्याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये आपण बेडगी मिरची 2 टाकायच्या. खोबरं चांगलं लालसर होऊ द्यायचं. त्याच्यानंतर ते मिक्सरला वाटून घ्यायचं. 2 लाल मिरच्या टाकायच्या. त्याच्यानंतर खोबरं जे सुके जिन्नस आहेत ते पहिले मिक्सरला वाटून घ्यायचे बारीक आणि नंतर कांदा वाटायचा. बघा सगळं आपण वाटलेलं आहे. त्यामध्ये आता कांदा टाकायचा. अद्रक लसूण त्यामध्ये आहे आपण घेतलेलं. त्याच्यानंतर ज्या डाळ्या आपण घेतल्या होत्या भाजून त्या टाकायच्या. चांगली छान फाईन अशी मस्त पेस्ट करून घ्यायची. तेल टाकायचं कढईमध्ये गरम व्हायला. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकायचा. कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. ती चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. बाजरीचं जे पीठ आहे ते छान त्यामध्ये खमंग असं तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आपण जो कांदा खोबरा अद्रक लसूणचं जे पेस्ट केलेलं आहे मसाला केलेला आहे जे वाटण ते टाकायचं. त्यामध्ये 1.5 वाटी मी मस्त चमचा 1.5 चमचा मस्त मी तिखट टाकलेलं आहे. अर्धा चमचा हळद टाकायची. अर्धा चमचा तुम्हाला जो वाटेल तो गरम मसाला टाकायचा. त्यानंतर त्यामध्ये वरतून कोथिंबीर टाकायची. तेलामध्ये छान तो मसाला पूर्ण चांगला भाजून घ्यायचा छान. त्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला तोपर्यंत त्याला छान परतून घ्यायचा. बघा तेल रिलीज व्हायला लागलंय. बघा कसं छान तेल चांगलं सुटलं मसाल्याला की मग वरतून जे आपण शिटी काढलेली आहे चिकनची ते सगळं
सगळं त्यामध्ये टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं छान. वरतून कोथिंबीर टाकायची आणि छान उकळी येऊ द्यायची. बघा आपलं चिकन रेडी आहे, गटारी स्पेशल थाली. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.